सुरू ठेवणार असल्याचंही यावेळेला मोदींतर्फे प्रतिक्रिया येताना दिसते। मात्र बीड मधली जी लढत आहे ती अतिशय चुरशीची ठरताना दिसते। शेवटची एक फेरी बाकी आहे, काय अपडेट्स आहे आपल्याकडे? 400 मताची आघाडी पंकजा मुंडेने घेतली आहे। 31वी फेरी आहे आणि 32वी फेरी जी अवघ्या 6 गावांची आहे। म्हणजे मी असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की पाटोदा तालुक्यातील ही 6 गाव आहेत जी गाव खरं तर ठरवणार आहेत की बीडचा खासदार कोण होणार आहे। अतिशय चुरशीची ही लढत आहे। आपण पहिल्यांदा बघितलं की 30व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे पुढे होते, त्यानंतर आता 31व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे ह्या 400 मतांनी पुढे गेल्यात। आता अवघ्या 6 गावाचं मत मोजायचं बाकी आहे आणि सगळ्या अगदी जिल्ह्याला राज्याला उत्सुकता आहे की या 6 गावाच्या मतपेटीतून नेमकं काय बाहेर पडणार आहे। कारण या ठिकाणी आपण बघतोय की पंकजा मुंडे सुद्धा आता मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यात, बजरंग सोनवणे हे स्वतः मतमोजणी केंद्रावर आधीच आलेले आहेत आणि यासोबत आणखी एक अपडेट आहे की जे पोस्टल बॅलेट होतं, पोस्टल मत झाली होती ते मोजणं आणखी बाकी आहे। त्यामुळे या शेवटच्या 6 गावाच्या मतमोजणीनंतरच बीडचा खासदार कोण, पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे याचा निकाल लागणार आहे। बरोबर आहे। मात्र चुरशीची ही लढत होत असताना पंकजाताईंनी देखील माध्यमांशी बोलणं त्या ठिकाणी टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। साधारण ही 32वी फेरी जी आहे त्यामध्ये किती मतं नेमकी पुढे येऊ शकतात, मिळू शकतात 32व्या फेरीत? खरं तर ही मतं जी मोजायची आहेत ती 6 गावांची मतं आहेत, कारण गावाची फिक्स मतं आपल्याला लगेच सांगता येणार नाहीत। मात्र एका जे मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी 1000च्या मध्ये मतदान होतं, त्यामुळे अगदी 6 गावाचं मत मोजल्यानंतरच त्यामध्ये नेमकं कुणाला मताधिक्य मिळतं यावरच बीडचा खासदार ठरणार आहे। आणि आता ही प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये बीडचा खासदार कोण हे ठरणार आहे। मात्र अतिशय चुरशीची लढत, खरं तर बीड लोकसभेची ही निवडणूक आहे। मात्र लोकसभेची निवडणूक सुद्धा ज्या ठिकाणी 20-21 लाख मतदार होते त्या ठिकाणी अवघं 6 गावं ठरवणार आहेत की बीडचा खासदार कोण होणार आहे। बरोबर आहे। म्हणजे एकंदरीतच ही 6000 मतांची जी आहे ती आकडेवारी आपल्यापर्यंत येणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीच मतं